नमस्कार आणि वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. आजच्या इझी रेसिपीजमध्ये आपण अगदी झटपट होणारी बटाट्याची साधी सुकी कोरडी काचऱ्या नाही पण भाजीच म्हणू आपण त्याला. तर पाहूया त्याचे आपण इन्ग्रेडियंट्स. तर बटाट्याच्या सुक्या भाजीसाठीचे इन्ग्रेडियंट्स: 4 बटाटे मध्यम आकाराचे की मीडियम टू मध्यम आकाराचे 4 बटाटे. जेवढे बटाटे तेवढेच कांदे लागतील आपल्याला. तर हे कमी जास्त म्हणजे साईज लहान मोठी असल्यामुळे मी 6 हे 3 छोटे आणि 3 मोठे असे कांदे, म्हणजे एवढं प्रपोर्शन इक्वल असायला हवं एवढं लक्षात ठेवा. तर बटाटे 4, कांदे देखील त्याच साईजचे असतील तर 4, आणि तेल थोडंसं जास्त लागणार आहे. हे जवळजवळ 5 टीस्पून तेल आहे, आणि हिंग पाव चमचा, मीठ 1 टीस्पून, तिखट 1 टीस्पून, तिखट हा मालवणी मसाला आहे, हळद अर्धा टीस्पून, राई अर्धा टीस्पून, जिरं अर्धा टीस्पून, बडीशेप अर्धा टीस्पून, कोथिंबीर आहे सजावटीसाठी, आणि फोडणीत लसणीच्या ह्या 7-8 पाकळ्या लसूण सालीसहित आहे, आणि कढीपत्ता फोडणीला, आणि 1 मिरची ही फोडणीत बारीक चिरून टाकायची आपण. तर ही झटपट होणारी रेसिपी आहे. आणि या रेसिपीची खासियत म्हणजे तोंडाला चव नसेल, ताप आलेला असेल तर हे बेस्ट आहे, की फक्त भातासोबत किंवा पोळीसोबत खूप छान लागतं. तर चला आपण स्टार्ट करूया ह्याची रेसिपी. तर आता आपण झटपट बटाट्याच्या भाजीच्या तयारीसाठी हे सगळे इन्ग्रेडियंट्स चिरायचे, कापायचे जे आहेत ते आपण तयार केले. ठेचायचे, हे लसूण ठेचलाय, मिरची थोडी बारीक चिरली नाही आहे, म्हणजे अशी मध्यम. तर आपण आता बटाट्याच्या सुक्या भाजीसाठी सगळे बटाटे सालीसहित चिरलेत, आणि खूप पातळ नाही, असं जाडच ठेवायचं थोडं, पण साल काढायची नाही, कारण या भाजीची चव जी आहे ती या सालामुळे खूप एन्हान्स होते. तर स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे आणि सालीसहित चिरायचे. कांदा पण तेवढाच आहे चिरलाय, जेवढे बटाटे तेवढा कांदा, आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण पाहिले. तर आता फटाफट आपण फोडणीची तयारी करू. तर हे पहा, कढई तापली आहे, आपण त्यामध्ये घालतोय तेल. तेल तापत आलेलं आहे. सगळ्यात आधी जाईल आपली राई, आणि हे फटाफट टाकायचं एक एक पदार्थ, कारण एकदा तेल चक्कल व्हायला लागलं हे की करपून फायदा नाही. फोडणी व्यवस्थित व्हायला हवी. राई, जिरं, बडीशेप, लसूण ठेचली आहे, लसूण कधीच नाही, लसूण थोडंसं ते होऊ दे. गॅस थोडा स्लो केलाय मी. आता ही आपली कढीपत्त्याची आपण जी पानं घेतली आहेत ती पानं, आणि हिंग, ही पानं टाकायची. हा आपला जो पाव चमचा हिंग टाकायचा. आता खमंग असा एक छान वास सुटलाय. मिरचीचे तुकडेच आहेत. आता टाकायचा आपल्याला हा कांदा, आणि कांद्यावर मसाला वगैरे सगळं टाकून कांदा लाल पारदर्शक वगैरे काही व्हायची वाट बघायची नाही. गॅस ठेवायचा आपण आता फास्ट, आणि 1 बाय 1 बाकीचे मसाले टाकू आपण. एकदा फक्त ही फोडणी ह्याला लागू दिली कांद्याला, कांदा परतून. आता ह्याच्यामध्ये आपण टाकतोय तिखट, 1 टीस्पून तिखट, थोडं राहिलेलं ते कांद्याचे, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून मीठ. आता मीठ टाकलं कांद्यात की कांदा शेकतो छान, आणि पटकन शेकतो. तसं परतून आता हे व्हायची वाट नाही बघायची, कारण हा कांद्याचा कच्चापणा बटाट्याबरोबर जेव्हा शिजतो कांदा, खूप भन्नाट चव लागते. आणि तेल आपण थोडं जास्त टाकलंय या भाजीमध्ये, तर जेव्हा आपल्या तोंडाला चव नसते, तापातनं वगैरे आपण उठतो, त्यावेळेला ना ही भाजी म्हणजे रामबाण उपाय आहे तिथेच्या चवीसाठी. तर हे बघा, बटाटे आपण असे पाण्यात ठेवले होते, तर हे पाणी नाही घ्यायचंय, हे स्टार्चवालं पाणी नाही घ्यायचंय. तर आता हे पहा, आपण हे थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे सगळ्या बटाट्याला हे आपला कांदा आणि हे तिखट जे आहे ते लागलं पाहिजे. आणि ही बघा, ही खूप तिखट नसते भाजी ना, खूप म्हणजे अगदी सटल चव असते, म्हणून म्हणतात की ही
आजारपणातनं उठणारा माणूस जो असतो त्याच्या जिभेला जी चव आवडते ती चव ही भाजी देते. तर आपण हे बघा सगळीकडे छान हे करून घेतलंय बटाटा. आता आपल्याला ह्याच्यात रस्सा नाही करायचा आहे, पण बटाटा शिजला पण पाहिजे. तर आपण हे पाणी इतपत ओतायचंय की बटाटे शिजतील त्यात. हे पहा, म्हणजे भाजीच्या वर नाही येऊ द्यायचंय पाणी. हे बघा, भाजीच्या वर नाही, जेवढी लेवल बटाट्याची आहे हे पहा, दिसतंय तुम्हाला. म्हणजे बटाटे असे पोहत नाहीयेत भाजीमध्ये, पण बटाट्याला आसपास पाणी आहे, म्हणजे प्रत्येक बटाटा इंडिव्हिज्युअली शिजेल. आणि आता आपण काय करू, हे झाकण ह्यावर, हे असं झाकण घ्यायचं फुलगट की ज्याच्यावरती आपल्याला वाफेसाठी, म्हणजे खालचं पाणी व्यवस्थित बटाटा शिजून खालचं पाणी संपून बटाटा करपू नये ह्यासाठी वरती असं असं झाकण घ्यायचं ज्याच्यात पाणी राहू शकतं वाफेसाठी. तर आपण आता हे वाफेवर होऊ दे. एक 15 मिनिटांनी आपण पुन्हा चेक करू की बटाटा शिजला, म्हणजे भाजी इज डन. मीठ, मिरची सगळं टाकलंय, फक्त आपली कोथिंबीर राहिली आहे पेरायची. ती कोथिंबीर पण आपण नंतर पेरून घेऊ. तर आता बरोबर झाली आहेत 15 मिनिटं. आणि वरून तुम्ही पाहू शकता ह्या ताटावर जे आपण मगाशी पाणी ठेवलं होतं, हे बघा, हे पाणी मगाशी खूप जास्त होतं, आता कमी झालं. तर आज पाहूया आपण आपला बटाटा कसा आहे. तर आता तुम्ही पाहू शकता की हे बघा, हे बटाटा छान शिजलेला आहे, भाजी पण आपली रेडी आहे. आणि हे जे थोडंफार जे तुम्हाला पाणी दिसतंय ते पाणी आता आपण जेव्हा गॅस बंद करू तेव्हा हा सगळा बटाटा ते पाणी ॲब्झॉर्ब करेल आणि ही भाजी कोरडी भाजी म्हणून होईल. तर आता आपण सगळी प्रोसेस झाली आहे रेडी. आता गॅस करणार आहोत बंद. फक्त राहिलं आहे कोथिंबीर पेरणं. कोथिंबीर पेरूया, 5 मिनिटं भाजीला रेस्ट देऊया. आणि थँक्स फॉर वॉचिंग माय रेसिपी. आणि असेच नवनवीन रेसिपीजसाठी डू सबस्क्राईब माय चॅनल अर्चनाज इझी रेसिपीज. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. तर थँक्यू, धन्यवाद. आपण केली आहे कांदा बटाटा सुक्का भाजी आणि त्यासोबत दिल्या आहेत 2 पोळ्या. आणि हे फूड तुम्ही ट्राय करा, की आय एम शुअर तुम्हाला खूप आवडेल. आणि रेसिपी माझ्या चॅनलवर आहे अर्चनाज इझी रेसिपीजवर. तर तुम्ही प्लीज रेसिपी ट्राय करा.